हॅलो स्टुडंट्स, पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील धडा 3 आपण सुरू केलेला आहे. पहा कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे वेगवेगळ्या भौतिक बदलांच्या आणि रासायनिक बदलांच्या उदाहरणांच्या साहाय्याने पाहिलं आणि फक्त ओळख करून घेतली की रासायनिक अभिक्रिया कोणाला म्हणायचं. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये जो मूळचा पदार्थ आहे तो काय होतं, त्याचं बंध विभाजन होतं. म्हणजे त्या पदार्थामधला जो काही बंध आहे तो तोडला जातो, ब्रेक केला जातो आणि तो तोडून त्या ठिकाणी नवीन रासायनिक बंध तयार होऊन तिसराच नवीन पदार्थ मिळतो. याला आपण काय म्हटलेलं होतं, रासायनिक अभिक्रिया म्हटलेलं होतं. अवघड वाटते ना व्याख्या? पहा लक्षात ठेवायचं. एक सोपी व्याख्या सांगते मी तुम्हाला. ही झाली आपली पुस्तकातली सोपी व्याख्या सांगते मी तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थ, आता इथं पदार्थ म्हणतोय आपण, काय म्हणूयात, रसायने म्हणूयात किंवा केमिकल्स म्हटलं जातं, आपण रसायने म्हणूयात. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त रसायने एकत्र येतात, मग ती पाण्याच्या स्वरूपातली असू देत, मग ती नुसती स्थायू स्वरूपातली असू देत, कधी कधी गॅसेस पण असतात, कधी कधी वायू स्वरूपात पण असतात. जेव्हा ते एकत्र येतात आणि त्या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी नवीन तिसराच पदार्थ तयार होतो, याला काय म्हणायचं, रासायनिक अभिक्रिया म्हणायचं. अशा पद्धतीनं आपण काल रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय पाहिलेलं होतं. आज पहा आपण पाहणारे अभिक्रियाकारके म्हणजे काय, कोणाला म्हणायचं. आता पहा, हे रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रिया होते म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी होतंय, बदल होत आहेत. मग रासायनिक अभिक्रिया ही नेहमी समीकरणाच्या स्वरूपात मांडली जाते. कसल्या समीकरणाच्या स्वरूपात, तर रासायनिक समीकरणाच्या स्वरूपात. आता हे जे रासायनिक समीकरण आहे हे तयार कसं होतं बरं, तर हे तयार होतं 2 घटकांनी. कोणते ते 2 घटक, तर एक अभिक्रियाकारक आणि दुसरा उत्पादिते किंवा अभिकारके किंवा उत्पादिते. आता अभिक्रियाकारके कोणाला म्हणायचं आणि उत्पादिते कोणाला म्हणायचं. एक छोटंसं उदाहरण घेते मी इथं. पहा आपण इयत्ता 5वी पासून पाहत आलेलो आहे कार्बन, याला काय म्हटलं जातं, कोळसा. जेव्हा तो ऑक्सिजनच्या सानिध्यात येतो, हवेत तो जाळला जातो, तेव्हा तिथं तयार काय होतो, तिथं तयार होतो कार्बन डायऑक्साईड हा गॅस, हा वायू तिथं तयार होतो. पहा आता इथं मी एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण लिहिलं म्हणजे इथंच एक रासायनिक समीकरण लिहिलेलं आहे. आपल्याला पाहिजे अभिक्रियाकारक कोणाला म्हणायचं. पहा, जे रासायनिक अभिक्रिया होण्याआधीचे जे सुरुवातीचे पदार्थ असतात, ते स्टार्टिंग मटेरियल, म्हणजे रासायनिक अभिक्रिया अजून झाली आहे का, नाही झाली. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे काय होता, तो रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात आणि ज्या दोघांमुळे रासायनिक अभिक्रिया होते त्यांना काय म्हणायचं, अभिक्रियाकारक किंवा अभिकारके म्हणायचं. मग कोणाला अभिकारके म्हणायचं, तुमच्या लक्षात आलंच असेल, कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांना काय म्हणायचं, अभिकारके म्हणायचं किंवा अभिक्रियाकारके म्हणायचं. लक्षात आलेलं आहे का? पहा परत एकदा सांगते, सोपी व्याख्या सांगते. जे 2 पदार्थ, 2 असतील, 1 असतील, कितीही असेल, जे 2 पदार्थ रासायनिक अभिक्रिया सुरू व्हायच्या आधी जे आपण घेतो आणि ज्या दोघांमुळे रासायनिक अभिक्रिया होते, ज्यांच्यामुळं होते बरं का, दुसरं काय तयार होते म्हटलंय का मी, ज्या दोघांमुळे रासायनिक अभिक्रिया होते त्याला काय म्हणायचं, तर अभिक्रियाकारके म्हणायचं. आता मग उत्पादिते कुणाला म्हणायचं, उत्पादिते म्हणायचं जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून तयार होतात, नव्याने तयार होतात, त्यांना काय म्हणायचं, उत्पादिते म्हणायचं. म्हणजेच थोडक्यात याला काय म्हणायचं, रिॲक्टंट्स किंवा अभिक्रियाकारक, आणि ह्याला काय म्हणायचं, प्रोडक्ट म्हणजे उत्पादिते. लक्षात आलेलं आहे का? पहा, कार्बन आणि ऑक्सिजन हे दोघंजण कोण आहे तो, तर हे काय आहेत, ही अभिकारके आहेत. आणि उत्पादिते काय आहे, इथला उत्पादित आपल्याला काय मिळालं, CO2, कार्बन डायऑक्साईड हा काय आहे, उत्पादित आहे. 2 समजलं. आता पहा, कोणतंही रासायनिक अभिक्रिया ही नेहमी समीकरणाच्या स्वरूपात लिहिली जाते. तर ती 2
प्रकारच्या समीकरणाच्या स्वरूपात लिहिली जाते. कोणत्या 2 प्रकारच्या समीकरणाच्या स्वरूपात? तर एक शाब्दिक समीकरण आणि दुसरं रासायनिक समीकरण. आता शाब्दिक समीकरण कोणाला म्हणायचं? पहा, एखाद्या रासायनिक अभिक्रियेची मांडणी साध्या शब्दांच्या स्वरूपात केली जाते, त्याला काय म्हणायचं? शाब्दिक समीकरण म्हणायचं. आणि एखाद्या रासायनिक अभिक्रियेची मांडणी रासायनिक सूत्रांच्या साहाय्यानं ती रासायनिक सूत्रामध्ये केली जाते, त्याला काय म्हणायचं? रासायनिक समीकरण म्हणायचं. पहा, आता इथे मी एक शाब्दिक समीकरण लिहिते. पहा, नाही, आधी आपण रासायनिक समीकरण पाहूयात. कॉपर सल्फेट अधिक झिंक फॉर्म काय करणार? झिंक सल्फेट अधिक कॉपर. हां, हे झालं रासायनिक समीकरण. आपण हेच काय करूयात आता? शाब्दिक समीकरण म्हणून लिहूयात. शाब्दिक समीकरण कसं येणार? कॉपर सल्फेटचं इथं आपण काय घेणार आहे? जलीय द्रावण घेणार आहे. हां, कॉपर सल्फेटचं आपण इथं काय करणार आहे हे मी पुसते. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे जलीय द्रावण कोणाला म्हणायचं आणि कसं म्हणायचं. आत्ता हे समजून घ्या. अधिक काय लिहिणार आपण? अधिक जस्ताची पूड. झिंक म्हणजे जस्त. तयार काय झालं? पहा, झिंक सल्फेट म्हणजे जस्त सल्फेटचे जलीय द्रावण किंवा झिंक सल्फेटचे म्हणा, काही म्हणा, जी ती नाव आहे ती म्हणावीच लागतात आपल्याला. अधिक आपल्याला काय मिळालं? तांबे मिळालं. बरोबर, कॉपर म्हणजे काय? तांबे. हे जे खाली मी समीकरण लिहिलेलं आहे तेच काय केलेलं आहे? वरती शाब्दिक समीकरण म्हणून लिहिलेलं आहे. थोडक्यात काय? जी रासायनिक अभिक्रिया शब्दांच्या स्वरूपात मांडली जाते त्याला शाब्दिक समीकरण म्हणायचं आणि जी रासायनिक अभिक्रिया रासायनिक सूत्रांच्या साहाय्यानं मांडली जाते त्याला रासायनिक समीकरण म्हणायचं. इथंपर्यंत लक्षात आलं? आता पहा, हे जे रासायनिक समीकरण आहे हे इथंपर्यंतच थांबत नाही. जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा धडा बघतो तेव्हा ही जे रासायनिक समीकरण आहे हे लिहिण्याचे काही संकेत आहेत, काही तिथे नियम आहेत आणि ते लिहिताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आता आपण पाहणार आहोत. आपण हे पुसून टाकूयात आणि आपण पाहूयात की रासायनिक अभिक्रियांचे लेखन करताना कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. सगळ्यांना अभिक्रियाकारक आणि उत्पादित समजलेलं आहे का? पुन्हा एकदा सांगते. आणखी एक मी उदाहरण घेते. पहा, N2 अधिक काय घेतलं इथं मी? नायट्रोजन घेतला. तो 3 हायड्रोजन बरोबर काय केला मी? त्याची रासायनिक अभिक्रिया केली. आपल्याला मिळतं काय? 2 अमोनिया मिळतात. पहा, यातले जे N2 आणि H2 आहेत यांना अभिक्रियाकारक म्हणायचं. जे सुरुवातीचे असतात, स्टार्टिंग मटेरियल, एवढंच लक्षात ठेवा. ज्या रासायनिक अभिक्रियामधले सुरुवातीचे पदार्थ असतात त्यांना अभिक्रियाकारके म्हणायचं आणि जे पदार्थ रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तयार होतात त्यांना काय म्हणायचं? उत्पादिते म्हणायचं. हे क्लिअर झालं? पहा, आता आपण पाहूयात रासायनिक अभिक्रियांचे लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या. सगळ्यात पहिली दिलेली आहे अभिक्रियाकारके डाव्या बाजूला लिहायची आणि उत्पादिते उजव्या बाजूला लिहायची. पहा, इथं मी दिलेलंच आहे. नायट्रोजन आणि हे 3 हायड्रोजन यांना म्हणायचं अभिक्रियाकारके. हे कुठं लिहायचं? नेहमी आहेत का ही डाव्या बाजूला? आहेत. आणि हा जो अमोनिया तयार झालेला आहे याला काय म्हणायचं? याला उत्पादित म्हणायचं. पहा, अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या बाजूला जाणारा बाण दोघांमध्ये दाखवतात. इथं मी आधीच लिहिलेलं आहे. पहा, म्हणजे काय करायचं? आणखी एक आपण रिॲक्शन घेऊयात. इथं कुठली रिॲक्शन घेऊयात? मगाची रिॲक्शन घेऊयात का? ही घेऊयात. 2 H2 अधिक O2 अधिक पहा काय लिहिलेलं आहे?
अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या बाजूला जाणारा बाण कसा लिहितात? त्या दोघांमध्ये लिहितात. हा काय बाण दर्शवतो? हा बाण हे दर्शवतो की इथं रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. कोणाकोणामध्ये झालेली आहे हो? तर कोणाकोणामध्ये झाली आहे? इथं ओ नाही येणार. इथं हायड्रोजनचे किती आहेत हो? 2 आहेत आणि ऑक्सिजनचे किती आहे? 1 आहेत. किती झाले? हे जे 2 हायड्रोजन आणि हा 1 ऑक्सिजन, ह्या दोघांना अभिक्रियाकारक म्हणायचं आणि जो उजव्या बाजूचा आहे त्याला उत्पादित म्हणायचं. आणि ह्या दोघांमध्ये जाणारा एक बाण उत्पादितांच्या बाजूला काढला जातो. तो काय दर्शवतो? तो हे दर्शवतो की इथं रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. तिसरं पहा काय दिलेलं आहे. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके आणि उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये काय लिहायचं? अधिक हे चिन्ह लिहायचं. पहा मगाचीच रासायनिक अभिक्रिया घेऊयात आपण. कॉपर सल्फेट अधिक झिंक आणि तयार काय होणार? झिंक सल्फेट अधिक कॉपर. पहा इथं आले का 2 अभिक्रियाकारके. जेव्हा 2 अभिक्रियाकारके आपण घेतो त्या दोघांमध्ये नेहमी काय करायचं? अधिक हे चिन्ह लिहायचं. आणि त्यापासून आपल्याला काय मिळालं? तर 2 उत्पादिते मिळाली. कोणती 2 उत्पादिते मिळाली? झिंक सल्फेट आणि कॉपर. अशा वेळी जेव्हा येतं तेव्हा नेहमी त्या दोघांमध्ये काय करायचं? अधिक हे चिन्ह द्यायला विसरायचं नाही. स्वल्पविराम वगैरे द्यायचा नाही. काय द्यायचं? अधिक हे चिन्ह द्यायचं. पहा 4 नंबरचं काय सांगितलेलं आहे. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांची भौतिक अवस्था लिहिली जाते. पहा आता या ठिकाणी आपण काय करूयात? म्हणजेच काय करायचं? एखादं हे जे रासायनिक समीकरण आहे त्याच्या काय लिहायच्या? भौतिक अवस्था लिहायच्या. आता भौतिक अवस्था कोणत्या? तर स्थायू, द्रव आणि वायू. पहा हे कॉपर सल्फेटचं काय आहे? जलीय द्रावण आहे. आता जलीय द्रावण कोणाला म्हणायचं? पुढं तो पॉईंट येणारच आहे, मी तुम्हाला नंतर सांगते. म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे? जलीय द्रावण किंवा त्यालाच ॲक्वियस सोल्युशन असं देखील म्हटलं जातं. आता हा जो झिंक आहे हा कुठल्या स्वरूपात आहे? हा स्थायू स्वरूपात आहे. म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे? सॉलिड. स्थायू म्हणजे सॉलिड, म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे? एस लिहिणार आहे. त्याच्यापासून आपल्याला मिळालं काय? तर झिंक सल्फेटचं पुन्हा जलीय द्रावण मिळालं. म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे? जलीय द्रावणासाठी ॲक्वियस AQ असं लिहितात. आणि इथं काय लिहिलं जातं? कॉपर हा देखील कसा आहे? सॉलिड आहे. म्हणून तिथं काय लिहायचं आहे? एस लिहायचं आहे. पहा आणखी एखादं उदाहरण आपण सांगूयात. आता वरचं उदाहरण पहा. N2 अधिक 3 हायड्रोजन, नायट्रोजन 3 हायड्रोजन बरोबर काय झालं आहे? त्यांचं अभिक्रिया झाली आहे आणि तयार काय झालं आहे? 2 अमोनिया. अमोनियाचे किती मोलिक्यूल मिळाले? 2 मिळाले. इथं पहा हा जो नायट्रोजन आहे हा कसल्या स्वरूपात आहे? गॅसच्या स्वरूपात आहे. हा हायड्रोजन देखील कशाच्या स्वरूपात आहे? गॅसच्या स्वरूपात आहे, म्हणजेच वायूच्या स्वरूपात आहे. आणि इथं तयार झालेला अमोनिया हा कसल्या स्वरूपात मिळाला आपल्याला? द्रवाच्या स्वरूपात. म्हणून इथं आपण काय लिहिलं? एल लिहिलं. थोडक्यात काय? एखादं रासायनिक समीकरण लिहिताना ते रासायनिक समीकरण अधिकाधिक छान दिसण्यासाठी त्याच्या अवस्था लिहायच्या. आपण पण छान दिसण्यासाठी खूप काही करतो की नाही? कशासाठी? त्याच पद्धतीनं रासायनिक समीकरण जर का नटवायचं असेल तर खाली काय लिहायचं? त्याच्या अवस्था लिहायच्या. पहा उत्पादित पॉईंट नंबर 5 राहिला ना. उत्पादित वायुरूप असेल तर नेहमी वरच्या दिशेला बाण दाखवायचा. आता उत्पादित वायुरूप असेल, उत्पादित म्हणजे रासायनिक अभिक्रियेनंतर तयार झालेला पदार्थ. म्हणजे कोण कोण हो? उत्पादित कोण कोण आहेत? अमोनिया, हे पाणी, त्याच्यानंतर हे झिंक सल्फेट आणि हे कॉपर, ह्याला काय म्हणायचं? उत्पादित म्हणायचं. ह्या सगळ्यांना काय म्हणायचं? उत्पादिते. जे उजव्या बाजूला असतात त्यांना उत्पादिते म्हणायचं. काय सांगितलेलं आहे? जर हे उत्पादित वायुरूप असेल तर बाण वरच्या दिशेने दाखवायचा. आता हा बाण वरच्या दिशेने का दाखवायचा हे मी तुम्हाला समजून सांगते. पहा काय करायचं? आपण इथं काय करूयात? एक ॲक्टिव्हिटी करूयात. तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही. आपला जो पॉईंट नंबर 5 आहे ना तो आपल्याला दाखवायचा आहे. उत्पादित जर का आपल्याला वायुरूपात मिळालं तर आपण काय करायचं आहे? पहा आपण तो
बाण वरच्या दिशेला का लिहायचा? वायुरूप म्हणजे तिथं काय मिळतंय आपल्याला? गॅस मिळतोय. गॅस तिथं बाहेर तयार होते. पहा, थोडंसं एकच मिनटं लक्ष द्या. आपण काय करूयात, इथं उत्पादित आपल्याला वायुरूप हवंय ना, मग बाण वरच्या दिशेला का दाखवायचा हे मी तुम्हाला दाखवते. आता पहा, सॉरी, इथं दिसतंय का? पहा, जर का तुम्हाला दिसत असेल तर ह्या ग्लासमध्ये कंटिन्यू तुम्हाला हे आलेले दिसत आहेत का? एकसारखे बुडबुडे आलेले दिसत आहेत का? हो, दिसत आहेत. पहा, अजून दिसत आहेत का? इथं बुडबुडे येत आहेत. याच्यामध्ये मी काय घेतलंय पहा, तुम्हाला बाण वरच्या दिशेने का दाखवायचं हे दाखवते. यामध्ये मी काय घेतलं, इनोची पुडी होती की नाही आपली, असते की नाही, ती टाकली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. हां, आता त्यातून सतत बुडबुडे जाताना दिसत आहेत. बुडबुडे जाताना दिसत आहेत म्हणजेच काय हो, तिथं गॅस बाहेर पडतोय. जो काही त्याच्यामध्ये असलेला गॅस आहे, CO2 हा गॅस असतो, तो काय पडतोय, कार्बन डायऑक्साईड काय होते, बाहेर फेकला जातोय. म्हणून हे बुडबुडे येत आहेत. आणि हे बुडबुडे कुठल्या दिशेने जात आहेत? वरच्या दिशेने जात आहेत. म्हणून नेहमी जर का उत्पादित आपल्याला वायुरूप मिळालं तर आपण काय करणार आहे, आपण बाण नेहमी वरच्या दिशेला लिहिणार आहे. पहा, अजून दिसतंय का? हे जे बुडबुडे येत आहेत हे सगळे वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. इथं दिसत नसलं, मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, तुम्ही घरी करून पाहू शकता. फक्त सांगायचं काय होतं की जर का उत्पादित वायुरूप असेल तर काय करावं लागतो आपल्याला, तो बाण नेहमी वरती लिहावा लागतो. पहा, म्हणजे आता पहा, जी आपली ही रिॲक्शन होती की नाही, C अधिक O2 म्हणजेच कार्बन अधिक ऑक्सिजन, इथं काय मिळतं आपल्याला, कार्बन डायऑक्साईड हा गॅस मिळतो. त्यावेळी आपण काय लिहायचं, नेहमी बाण वरच्या दिशेने दाखवायचा. का हो? कारण की इथं आपल्याला हा काय मिळाला, गॅस मिळाला. हा कार्बन डायऑक्साईड हा काय मिळाला, वायू मिळाला. म्हणून बाण वरच्या दिशेने दाखवायचा. पुढचं पहा, उत्पादित अविद्राव्य स्वरूपात असेल, उत्पादित अविद्राव्य स्थायीरूप झाले तर तिथं अवक्षेप तयार होतो. पहा, उत्पादित अविद्राव्य स्थायीरूप झाले. अविद्राव्य स्थायीरूप म्हणजे काय सांगते आणि अवक्षेप म्हणजे काय सांगते. पहा, जर का दोन अभिक्रियाकारक अशी असतील की ज्याच्यामध्ये अवक्षेप तयार होतो. अवक्षेप तयार होतो म्हणजेच काय होतं पहा, तर आपण जेव्हा वायुरूप तयार झाला तेव्हा बाण कुठे लिहिला, वरती लिहिला आणि त्याच्यामध्ये काय लिहायचं, गॅस लिहायचं. जर का अवक्षेप तयार झाला म्हणजेच तिथं PPT तयार होतो. याला काय म्हटलं जातं, PPT. आता PPT म्हणायचं कशाला, पहा मी करून ठेवलंय, तुम्हाला दाखवते PPT कशाला म्हणायचं. इथं डायग्रॅम काढून दाखवते आणि नंतर मी केलेलं तुम्हाला दाखवते. पहा, एक आपण टेस्ट ट्यूब घेतली किंवा याला काय म्हणतात, काच नलिका घेतली आणि जर का दोन असे अभिक्रियाकारक घेतले की ज्याच्यामध्ये अवक्षेप तयार होतो, तर तो अवक्षेप सगळा कुठं जाऊन बसतो, ह्या टेस्ट ट्यूबच्या खाली जाऊन बसतो. त्याला काय म्हटलं जातं, अवक्षेप असं म्हटलं जातं. आणि वरती सगळं काय राहतं, वरती पाणी राहतं आणि खाली काय राहतं, अवक्षेप राहतो म्हणजेच PPT. आणि तो कसा असतो, स्थायीरूप असतो आणि तो खाली राहतो. म्हणून अशा ज्या काही रासायनिक अभिक्रिया असतील त्यावेळेस काय लिहायचं आपण, तो बाण खाली करायचा. पहा, या ठिकाणी मी केलेला आहे, इथं दिसतंय का, पहा, या ग्लासमध्ये वरती सगळं पाणी दिसते आणि खाली अवक्षेप दिसतोय. पहा, हे दोन घटकांचं मी जलीय द्रावण केले. कशाचं केले, तर मी काय त्याच्यामध्ये घेतलं आहे, चुनखडी घेतली आहे आणि पाणी घेतलेलं आहे. हे मिक्स केलं चांगलं मी आणि मिक्स केल्यानंतर तो जो काही अविद्राव्य स्थायीरूप अवक्षेप आहे जो खाली तुम्हाला दिसतोय याला म्हणायचं अवक्षेप, याला म्हणायचं PPT. आणि तो कुठं बसलाय हो, सगळा तळाला जाऊन बसलाय. याला म्हणायचं गाळ, साका जो काही राहतो त्याला काय म्हणायचं, अवक्षेप म्हणायचं. आणि तो खाली राहतो म्हणून आपण काय करायचं, तो बाण खालच्या दिशेनं दाखवायचा आहे. पहा, पुढं काय सांगितलेलं आहे, पुढं सांगितले आपल्याला अभिक्रियाकारके आणि उत्पादिते
पाण्यातील द्रावणाच्या स्वरूपात असतील तर त्याला जलीय द्रावण म्हणतात. आला का पॉईंट इथं? जलीय द्रावण म्हणजे काय पहा, जर का अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्याच्या स्वरूपात असतील तर आता इथं कॉपर सल्फेट हे पाण्याच्या स्वरूपात आहे. थोडक्यात तुम्हाला सांगते जलीय द्रावण कशाला म्हणायचं. साखर घ्यायची, साखर घेतली, ग्लासमध्ये साखर घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कोणत्याही पदार्थाचं पाण्यामधलं मिश्रण त्याला म्हणायचं जलीय द्रावण. साखर घेतली, त्यात पाणी टाकलं, ते चांगलं मिक्स केल्यानंतर जे काही तुम्हाला मिळेल हे काय मिळालं? साखरेचे जलीय द्रावण. मीठ घेतलं साखरेऐवजी, त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर तिथं तुम्हाला काय मिळणार आहे? मिठाचे जलीय द्रावण. समजा जर का एखादं रसायन घेतलं, समजा कॉपर सल्फेटच घेऊयात. कॉपर सल्फेट घेतलं तर कॉपर सल्फेटमध्ये तुम्ही पाणी टाकलं. कॉपर सल्फेटमध्ये मोरचूद, ते कसल्या कलरचं असतं? निळ्या कलरचं असतं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, चांगलं हलवलं आणि पूर्णपणे ते विरघळल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे ते कशाचं जलीय द्रावण मिळणार आहे? कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण मिळणार आहे. लक्षात आलं? म्हणजे कोणत्याही पदार्थाचं पाण्याबरोबरचं केलेलं मिश्रण त्याला म्हणायचं जलीय द्रावण. पहा, रासायनिक अभिक्रियेसाठी बाहेरून उष्णता द्यावी लागली तर बाण काय करावा लागतो? वरती लिहावा लागतो. पहा, एखाद्या एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर का आपल्याला उष्णता द्यावी लागली, म्हणजे आता समजा आपण काय केलं, आपण साखर घेतली. साखरेचा फॉर्म्युला काय आहे? साखरेला जर का उष्णता दिली, साखरेचं रासायनिक सूत्र काय आहे? साखरेला जर का आपण उष्णता दिली तर आपल्याला काय मिळतो? कार्बन मिळतो ना, अधिक काय मिळतं? पाणी मिळतं, बरोबर का? कार्बन आणि अधिक काय मिळतं इथं? पाणी मिळतं. समजा एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला जर का त्या रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकाला उष्णता द्यावी लागली तर तो बाण उष्णतेचा नेहमी कशावरती लिहायचा? ते उष्णतेचं चिन्ह नेहमी बाणाच्या वरती लिहायचं. आता काही ठिकाणी काय होतं, अशा रासायनिक अभिक्रिया असतात की ज्या ठिकाणी उष्णता बाहेर पडते. ही जी आपली रासायनिक अभिक्रिया आहे, पहा या ठिकाणी काय होतं, ही जी रासायनिक अभिक्रिया आहे या ठिकाणी उष्णता बाहेर पडते म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे? उष्णता लिहिणार आहे किंवा इथं काय करणार आहे? असं दाखवणार आहे. उष्णता काय करते? बाहेर पडली जाते. म्हणून इथं ज्यावेळेस द्यायची असते तेव्हा बाणावर लिहायची आणि ज्यावेळेस बाहेर पडती तेव्हा उत्पादिताच्या पलीकडे लिहायचं. पहा, आणखी काय सांगितलेलं आहे? काही ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, विशिष्ट उत्प्रेरक यांच्यावर काय करावं लागतं? ती बाणाच्या वर किंवा खाली लिहावी लागतात. पहा, कोणत्याही रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी काही वेळेला आपल्याला तापमान द्यावं लागतं. आपण काय करतो, समजा मी इथं साखर घेतली आणि साखरेचं मला लिहायचं आहे, किती तापमान द्यायचं आहे मला? उष्णता देणार ना, उष्णता मी बाण चिन्ह दाखवणार उष्णतेचं. समजा 60 डिग्री एवढी मी साखर तापवली तर मला काय लिहावं लागणार? तापमान द्यावं लागणार. आणखी मी त्या साखरेमध्ये काहीतरी आणखी टाकलं तर त्याला ते काय म्हणणार? उत्प्रेरक म्हणणार. ते उत्प्रेरक पण कुठे लिहिणार? बाणाच्या खाली लिहिणार किंवा वर लिहिणार. अशा पद्धतीनं रासायनिक अभिक्रियांचे लेखन करताना आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात? विचारात घ्याव्या लागतात. परत एकदा क्विक बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा कोणतीही रासायनिक अभिक्रिया लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला, उत्पादिते उजव्या बाजूला. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांकडे जाणारा जो बाण असतो तो काय लिहायचा? दोघांच्या मध्ये लिहायचा. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके असतील किंवा उत्पादिते तयार झाली तर त्या दोघांमध्ये काय करायचं? अधिक हे चिन्ह द्यायचं. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण किंवा जास्त छान बनवण्यासाठी त्याच्या भौतिक अवस्था लिहायच्या. उत्पादित जर वायुरूप मिळालं, मी तुम्हाला एक डेमो करून दाखवला, वायुरूप मिळालं म्हणजे गॅस जातोय, म्हणजे तो आणि ते बुडबुडे कुठं जात होते? वरती जात होते, म्हणून तो बाण कुठं लिहायचा? नेहमी वरती लिहायचा. जर का उत्पादित अविद्राव्य स्थायूरूप झाले, म्हणजेच जर का आपल्याला अवक्षेप मिळाला, पीपीटी म्हणायचं, त्याला प्रेसिपिटेट म्हणायचं, आणि तो कसा असतो? द्रव असतो, तो गाळ असतो, तो साका असतो आणि तो सगळा खाली त्या काच निलकेच्या खाली जाऊन चिकटतो, म्हणून तो बाण खाली दाखवायचा. त्याच्यानंतर काय सांगितलंय? कोणत्याही उत्पादित किंवा अभिक्रियाकारक यांचं पाण्याच्या स्वरूपातलं जे द्रावण असतं त्याला जलीय द्रावण म्हणायचं. बाहेरून उष्णता द्यावी लागली तर ते उष्णतेचं चिन्ह बाणावरती लिहायचं. जर का उष्णता बाहेर टाकली गेली तर ते कुठं लिहायचं? उत्पादितांच्या पुढं लिहायचं. आणि शेवटी काय सांगितले? जे काही आपल्याला तापमान, दाब,
वेगवेगळी उत्प्रेरकं असतात ती कुठं लिहायची, बाणाच्या वर लिहायची किंवा खाली लिहायची. अशा पद्धतीनं आज आपण इथं थांबूयात. राहिलेला भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात.